आपण पाहत आहात SP न्यूज. मी संतोष पाटील. आज आपण कोल्हापूरचे मावळते पोलीस अधीक्षक IPS योगेश कुमार गुप्ता यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया. त्यांना कोल्हापूरकर कॅप्टन कूल म्हणून ओळखत होते. त्यांची ही नेमकी ओळख का झाली याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. योगेश कुमार गुप्ता यांनी आपला प्रामाणिकपणा, ठाम आणि लोकाभिमुख नेतृत्व यामुळे अल्पावधीतच कोल्हापूरकरांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. योगेश बॅचचे IPS असलेल्या योगेश कुमार गुप्ता यांनी मुंबईतील जलद कृती दल, हिंगोली, परभणी तसेच नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे SP म्हणून कामकाज पाहिले. त्यांना कोल्हापुरात तसा 1.25 वर्षापेक्षा कमीचा कालावधी मिळाला. त्यांची नुकतीच DIG स्तरावर पदोन्नती होऊन गडचिरोली ते बदली झाली. मात्र आपल्या 1.25 वर्षाच्या अल्पावधीच्या काळात कोल्हापूरकरांच्या पसंतीला उतरून कॅप्टन कूल म्हणून ते परिचित झाले. शांत संयमी स्वभाव, स्मित हास्य आणि बेधडक कारवाई यामुळे ते शाहू नगरीचे लाडके SP झाले असे म्हणण्यास वावगे ठरू नये. SP पदाचा पदभार स्वीकारताच योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांचा सहभाग यावर विशेष लक्ष केंद्रित केले. महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, गणेशोत्सवाचा कालावधी यासह मटका, जुगार, गांजा विक्री आदीसह वाहतुकीची कोंडी यावर त्यांनी ठोस आणि पारदर्शक पावले उचलली. सिद्धार्थनगर येथे झालेली दंगल ही तर त्यांच्या कामाचा किंवा अनुभवाचा कस लावणारी अशीच होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली होणार आहे. त्यांना जेमतेम कोल्हापुरात फक्त 1.25 वर्षाचं कामकाज करण्यासाठी वेळ मिळणार आहे हे त्यांना माहिती होते. कोल्हापूर नागरिकांची सुरक्षा ही प्रथम ठेवली. हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य ठरले. नुकताच झालेल्या गणेशोत्सवात शिस्त आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. गणेशोत्सवात त्यांनी आवाज, वेळ, स्पीकर्स तसेच डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेझर लाईट्सवर कडक निर्बंध आणले. गैरकायदेशीर मंडप आणि नियमभंग करणाऱ्या 300हून अधिक तरुण मंडळावर त्यांनी बेधडक कारवाई केली. पण नियम पाळणाऱ्या मंडळांची त्यांनी उत्सव संपल्यानंतर जाहीर कौतुकही केले. त्यांच्यामुळे सलग 4थ्या वर्षी रात्री 12 वाजता मिरवणुकीतील गोंगाट थांबला. गुप्ता यांच्या नियोजनामुळेच कोल्हापूरचा उत्सव काळ शांततेत गेला असे म्हणल्यास वावगे ठरू नये. कोल्हापुरात मटक्याची शेकडो कोटींची उलाढाल होते. मटका आणि जुगार या विरोधात योगेश कुमार गुप्ता यांनी आलेल्या पहिल्या दिवसापासूनच ठोस भूमिका जाहीर केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा, डॉक्टर अभिनव देशमुख आणि शैलेश बलकोडे यांची अवैध व्यवसाय आणि मटका बंद म्हणजे बंदच ही कार्यपद्धती योगेश कुमार यांनी पुढे कायम ठेवली. दरम्यान मधल्या काळात फोफावलेला मटका बंद करण्यासाठी त्यांनी बुकिंगवर करोड कारवाई करण्याचे पावले उचलले. जुगार रॅकेटचे त्यांनी कंबडे मोडले. त्यासाठी त्यांनी झिरो ड्रग ही मोहीमही हाती घेऊन गांजा विक्री आणि तस्करीवर हल्ला चढवला. पोलीस ठाण्यांचे प्रभारी मटका किंवा गांजा विक्रीच्या कारवाईत कमी पडत असल्यास त्यांना जाणवले तर त्यांनी आपली स्वतंत्र पथके पाठवून ती कारवाई यशस्वी केली. कोल्हापूरकर नशामुक्त व्हावे या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. कोल्हापूर आणि इचलकरंजीतील वाहतुकीची कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. हा दीर्घकाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी गुप्ता यांनी नागरिकांकडून थेट सूचना मागवल्या. त्यांच्या पहिल्या गुन्हे समीक्षा बैठकीतच वाहतूक विभागाची सविस्तर त्यांनी पाहणी केली. अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग वाढवला. त्यांच्याकडून सूचना घेतल्या. सम विषम तारखांना पार्किंग, वन वे रोडचे त्यांनी नियोजन केले. याचे सकारात्मक परिणाम येत्या काळात अजून स्पष्टपणे दिसते. ऑगस्ट 2025 मध्ये एक
घटना घडली. सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल इव्हेंटच्या गैरसमजुतीतून 2 गटांमध्ये भीषण दंगल झाली. दंगलीचे स्वरूप इतके भीषण होते की दगडफेक आणि वाहनांचीही मोडतोड केली. तब्बल 10 जणे गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच पोलीस ठाण्यांचे कर्मचारी किंवा अधिकारी पोहोचण्यापूर्वीच SP योगेश कुमार गुप्ता घटनास्थळी सुरुवातीला एकटेच हजर होते. त्यांनी परिस्थिती शांततेने हाताळली. दोन्ही गटांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या. यानंतर कुणाचाही मुलाइजा न बाळगता त्यांनी दोन्ही बाजूच्या संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल केले. त्यांच्या या पारदर्शी भूमिकेमुळेच ही दंगलीची ठिणगीच राहिली. तिचा वणव्यात रूपांतर झाले नाही. नाहीतर मागील त्यांच्यापूर्वी 3-4 वेळा दंगलीचा मोठा प्रयत्न कोल्हापुरात झाला होता. ही त्याची सुरुवात होती की अशी कोल्हापूरकरांना धास्ती होती. मात्र योगेश कुमार गुप्ता यांच्या संयमामुळे आणि नियोजनामुळे ह्या ठिणगीचा वणवा झाला नाही. कोल्हापूरकरांनी त्यांचे यावेळी विशेष कौतुक केले. योगेश कुमार गुप्ता यांचा स्वभाव शांत, संयमी आणि पण निर्णयात ठाम असा होता. स्मित हास्य स्वभाव आणि लोकांशी थेट संवाद या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते कोल्हापूरकरांचे लाडके बनले. अल्पकाळात त्यांनी दिखाऊपणापेक्षा प्रामाणिक कष्ट घेत कोल्हापूरकरांचे हितच साधले. सामाजिक स्वास्थ्य, कायद्याचे पालन आणि सर्वसामान्यांचा पोलिसांवर विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असेच आहेत. IPS योगेश कुमार गुप्ता यांच्या पुढील कारकिर्दीला आमच्या SP न्यूज कडून मनापासून शुभेच्छा. कोल्हापूरकर कायमच त्यांना कॅप्टन कूल म्हणून या उपाधीने आठवण काढत राहतील. SP न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.